नमस्कार, स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। अनेक कॅन्डिडेट आहेत तर यांचे मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे की बीएड कॅप प्रोसेस आहे, तर याच्यासाठी उद्या 16 तारीख आहे। 16 तारीख शेवटची मुदत आहे आणि त्याचबरोबर आमचे अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नाही आहे। अनेक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, या संदर्भात कन्वर्जन सर्टिफिकेट आहे, तर हे अपलोड करताना व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येत आहे। तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती आणि मदत आपण देतच आहोत। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोर्टलवरती गेलो असता आतापर्यंत 48,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जे बीएड कॅप प्रोसेस आहे तर या पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे आणि याच्यामध्ये 39,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म आहेत ते लॉक केलेले आहेत। पण यातील केवळ 15 ते 16,000 पर्यंत फॉर्म आहेत ते अनलॉक झालेले आहेत। अतिशय मोठ्या प्रमाणावरती आकडेवारी आहे, तर यामध्ये ही आकडेवारी पाहता अतिशय 30 ते 35,000पेक्षा जास्त अर्ज व्हेरीफाय होणं बाकी आहे। मग काय ही संख्या एका दिवसांमध्ये क्लिअर होणार का? तर मुळातच नाही आहे। तर विद्यार्थी अनेक आपल्याला मेसेज करत आहेत की मुदतवाढ होणार का? तर लक्षात घ्या की बीएड कॅप प्रोसेससाठी साधारणतः मुदतवाढ होणं गरजेचंच आहे आणि आपण सांगत आहोत की नक्कीच अगदी खात्रीशीर अपडेट सांगत आहोत की बीएड कॅप प्रोसेसमध्ये अजून विद्यार्थ्यांना 1 आठवड्यापर्यंत मुदत मिळू शकते। पण लक्षात घ्या की अजून तरी पोर्टलवरती ही अपडेट आले नाही आहे। साधारणतः मुदतवाढ होण्यानं संदर्भातली अपडेट आहे ती उद्या संध्याकाळपर्यंत पोर्टलवरती येऊन जाईल। अगदी आज दिवसभरामध्ये देखील बीएड कॅप प्रवेश प्रक्रियेची जी वेबसाईट आहे अनेक प्रॉब्लेम येत आहेत, साईट स्लो चालत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म आहे ते भरून घ्यायचे आहेत। आणि तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कॅन्डिडेट जे आहे तर विद्यार्थ्यांनी फॉर्म लॉक केलेला आहे आणि त्यांचा फॉर्म अजून व्हेरीफाय झाला नसेल तर प्रतीक्षा करा। साधारणतः अर्ज व्हेरीफाय होण्यासाठी लक्षात घ्या 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अजून मोठ्या प्रमाणावरती अर्ज व्हेरीफाय होणं बाकी असल्यामुळे कदा बीएड कॅप प्रोसेससाठी मुदतवाढ मिळणार हे नक्की आहे। फक्त प्रतीक्षा करा, आपण देखील या संदर्भातली अपडेट घेतच आहोत। तर अनेक विद्यार्थी बीएड कॅप प्रोसेस संदर्भात प्रश्न विचारत आहेत, या संदर्भात आपण वेळोवेळी माहितीपर व्हिडिओ देतच आहोत। ते व्हिडिओ नक्की पहा, आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर म्हणजेच काय की जर तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे, व्हेरीफाय होणं बाकी आहे, तर प्रतीक्षा करा, नक्कीच तुमचा फॉर्म व्हेरीफाय होईल। व्हेरीफाय आणि पार्शियली व्हेरीफाय अशा प्रकारचे 2 स्टेटस येत आहेत। ज्यांचा फॉर्म पूर्ण आहे, कागदपत्र कंप्लीट आहे, त्यांना व्हेरीफाय अशा प्रकारचा ऑप्शन येत आहे आणि ज्यांची पावती अपलोड केलेली आहे किंवा काही कागदपत्रांमध्ये त्रुटी असेल तर पार्शियली व्हेरीफाय अशा प्रकारचा स्टेटस विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये पाहायला मिळत आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। सध्या तरी विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा पार्शियली व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, कारण का याच्यानंतरच तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी आपले जे पात्र आहेत ते राहणार आहेत। याच्यासाठी अर्ज व्हेरीफाय असणं गरजेचं आहे। पार्शियली व्हेरीफाय असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील पुढील प्रवेश प्रक्रियेकरता म्हणजे जे कॅप राऊंड आहेत, मेथड आहे, त्याचबरोबर कॉलेज सिलेक्शन आहे, याच्यासाठी पात्र असणार आहेत। तर ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुदतवाढ झाल्यानंतर आपला खात्रीशीर व्हिडिओ नक्की येईलच। तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।